पुरण यंत्र नाहीये आणि पुरण बनवायचंय. चला तर मिक्सरमध्ये बनवूया 5 मिनिटात झटपट पुरण, ते सुद्धा अगदी पुरण यंत्रासारखं प्लेन. पुरण बनवायला घेऊया. त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता ही कुकरमध्ये टाकून हिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यात पाणी घालून 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपली डाळ शिजून रेडी आहे. चला तर चेक करूया. या ठिकाणी डाळ पूर्णपणे झालेली आहे. आता थोडी मिक्सरमध्ये घालून तिला मॅश करून घेऊया. या ठिकाणी बघू शकता मिक्सरमधून आपलं पुरण अगदी प्लेन असं निघालंय, जसं पुरण यंत्रातून निघतं. आता आपण याला गॅसवर ठेवून देऊया. त्यातलं मॉइश्चर रिलीज होईल तर 1-2 मिनिटं परतवून घेऊया. गॅस चालू करून 1 मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे. आता हे बऱ्यापैकी ड्राय झालंय. आता यात साखर घालूया. जेवढं आपण डाळ घेतली होती त्याच अंदाजाने तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडी कमी घेऊ शकता. साखर घालून हे मिक्स करून घ्यायचं. साखर घालून 1 मिनिटभर परतून झालं आहे. साखर आता त्यात विरघळते आहे. साखरेचं पाणी झालं. हे पूर्ण ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं. साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ घालून पुरण करू शकता. मंद आचेवर आपल्याला पुरण कंटिन्यू स्टर करत राहायचे. साखर या ठिकाणी पूर्णपणे विरघळलेली आहे, पण अजून पुरणामध्ये मॉइश्चर आहे आणि ते कढईला चिकटत आहे. याचा अर्थ आपलं पुरण झालेलं नाहीये. पुरण आता होण्यात आलं आहे. आता आपण त्यात वेलची पूड ऍड करूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका, नाहीतर राहू देऊ शकता. वेलची पूड टाकून मिक्स करून घ्या. आपलं पुरण झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईचं पूर्णपणे सुटतं आहे. आणि जेव्हा आपण थोडंसं पुरण हातावर घेतो तेव्हा गार करून त्याचा जरासा गोळा बनत असेल तर याचा अर्थ पुरण झालेलं आहे. जास्त ड्राय नाही करायचं. आपलं पुरण रेडी आहे. आता आपण ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकता कढईला अजिबात पुरण चिकटलेलं नाहीये. अशा प्रकारे कंटिन्यू स्टर करत राहिलं तर कढईला पुरण चिटकत नाही. एका बाउलमध्ये आपण आपलं पुरण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता तुम्ही याची पुरणपोळी कधीही बनवू शकता. पुरणपोळी बनवण्यासाठी थोडंसं पुरण काढायचं, त्याचा गोळा करायचा आणि तो पोळीमध्ये भरवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पुरण रेडी झाल्यानंतर त्याचा असा गोळा बनवायचा. जास्त कोरडे व्हायला नको.